1050चं वजन आहे गाडी. बर. आता हे डिझेलवर आहे ना? नाही, पेट्रोल. पेट्रोलवर आहे. आणि कसं गिअर जरी नाही बदलायचा ते बंद पडत नाही. बंद पडत नाही, ते मेन आहे. गाड्या ना लगेच बंद पडतात. बंद गिअर पडतात. बदलायला लावतो. हो. म्हणजे एक तेवढं आहे. दुसरी गाडी कळालं? नाही नाही, राहू दे. जाऊ दे. फोक्सवॅगनचं उलट आहे. इकडून सगळे इकडे आहेत. होय, लेफ्ट अँड राईट साईड अपोजिट साईडला आहेत. इकडे वरती जायचं सर भावड्याकडे. कसं इकडे बावड्याच्या रोडला जास्ती रिकामा रोड कुठं असेल तिकडचं? भावड्याकडे. ओके. बावड्याकडे पुढे जाऊ. कारण इथं फुल हे असते, गर्दी असते. बावडा संपला की मग मी आणतो.
ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग होते का? जे बोलायचं असतं ते नंतर बोलता का? ते रिव्ह्यूमध्ये येते, म्हणजे ते रिव्ह्यूमध्ये येते ते. आता ह्या गाड्यांचं कसं नॉमिनल लोकांना माहिती आहे, तर तरी पण एक ड्राईव्ह करतानाचा व्ह्यू आवडतोय जुन्या गाड्यांचा, आणि नवीन गाड्यांची इन्फॉर्मेशन त्याचं हे आहे दुसरं. तर हा रोड कुठेकडे जातोय? बावडा आपला हायवेला जातो. ओके ओके, हां हां, ते शुगर फॅक्टरी जातो. ओके ओके. कंपनीवाल्यांकडून आपल्याला काय मिळतं याच्यामध्ये? नाही, कंपनीवाल्याचे स्पॉन्सर जे असतात ते नवीन गाड्या होतात, म्हणजे ज्या अपडेटेड आलेल्या आहेत त्या. आता शक्यतो तर युट्यूबवालेच फक्त देतात का? हां, यूट्यूबकडनं जे असेल ते. लाईकवर असतं का सगळं? व्ह्यूज. जेवण वगैरे केलं का सर? होय, झालं की. ते आमच्या चुलत बहिणीने गेलतो, त्याला त्यांच्याकडे जायचं होतं प्रसादला. मग तिथं जाऊन ते म्हणते आमच्याकडे कोणच येत नाही. जाऊन तिनं जेवण बनवलं, जेवण करून पाहुणचार करायला बऱ्याच लोकांना आवडते आणि बऱ्याच लोकांना आवडत पण नाही. तिला लय आनंद होता. कोणाला काय करून काय नाही असं. जेवण एवढं छान बनवलं. काय काय लोक आपल्याला उष्ण हसा आणून तोंडावर करतात, आणि नंतर उगीच झालं ते. खूप नमुने बघितले. मला मात्र कोणी काय आलं ना त्याचं पाहुणचार करायला मला आवडते. आपला दुश्मन जरी असला ना काय त्यानं नाव घेतच गेलं पाहिजे. नाही, असं आपलं हे पाहिजेच. जास्ती करून जे यंग लोकांची जी चॉईस आहे ना पहिली, ती व्होक्सवॅगनची पोलो आहे. कारण की गाडी स्पीडला तर खूप आहे, आणि दुसरं म्हणजे जी सगळ्यात छोटी हॅचबॅकमध्ये जी येते आणि रनिंगला दमून चालते, आणि बाजूला कंजेस्टेडमध्ये जास्ती करून हालत नाही. स्टेबलायझेशन चांगलं आहे. डोअर वगैरे सगळं म्हणजे असं जड आहे, म्हणजे शॉर्टकट. हां, बरोबर बरोबर. हां, ते त्याला ॲक्च्युली आफ्टर मार्केट त्याला करता येते सोल्युशन, पण ते सफिशियंट होत नाही. जास्ती करून लोक काय करतात की सुझुकीच्या गाड्या घेतात आणि आफ्टर मार्केट जाऊन डॅम्पिंग करतात. डॅम्पिंग म्हणजे एक शीट येते, ती शीट त्या डोअरचा जो नॉईज आहे बाहेरचा, विंड नॉईज, तो कमी करते. पण ते ह्याला त्याची पण गरज नाही. 1050 वजन आहे गाडी. बर. आता हे डिझेलवर आहे ना? नाही, पेट्रोलवर आहे. आणि कसं गिअर जरी नाही बदलायचा बंद पडत नाही. ते मेन आहे. गाड्या ना लगेच बंद पडतात. गिअर बदलायला लावतो. हो, म्हणजे एक तेवढं आहे. दुसरी गाडी
यू टर्न पुढे जाऊन turn. गाडीचा पिकअप पण चांगला आहे. हो 999 cc चा आहे. 999 तरी 9 जबरदस्त आहे. हो 1.0 लिटर टर्बो येते ह्याला. आणि FM वगैरे फार छान आहे. टर्निंग हो हो वरून पण आहे तसं. हम्म. किती 10-15 मिनिटं काय करायचं असेल तर. गाडी आल्यावर हो हो तुझं रेकॉर्डिंग व्हायला लागलं का आता? हो हो ऑटोमॅटिक होते ते. मोबाईलवर ऑपरेटिंग आहे ना याचं सगळं त्यामुळं. हा हे बोलणं त्याच्यात हे होते का? हो 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 ते डिलीट करावं लागेल. नाही काय प्रॉब्लेम नाही. लोकांना ॲक्च्युली असे आवडतात म्हणजे ड्रायव्हिंग चर्चा करताना ते त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. गाडी आतापर्यंत कधी बर. त्रास दिला नाही गाडी. हो ते ॲक्च्युली गाडीचे जे ड्रायव्हिंग फील आहे त्यावरूनच जाणवते. गाडीनं कधी त्रास दिला नाही. आणि सेफ्टी आहे गाडी. सेफ्टी भरपूर आहे. 2-3 दिवस दुसऱ्या गाडीने माझ्या गाड्याला ठोकलं. बर तेवढं आम्ही सेफ राहिलो आतमध्ये. होय गाडीला काही झालं जर दुसरी गाडी राहिली असती तर कागदासारखी चेमली असते. बिल्ड क्वालिटी चांगली आहे. पोलोच त्यांनी खरं म्हणजे ठेवायला ठेवायला पाहिजे होतं कंपनीने ॲक्च्युली. Internal तुम्ही काही चेंजेस केले तर चाललं हां असतं. डिस्कंटिन्यू नाही करायला पाहिजे होती. Discontinue नाही करायला पाहिजे. आणि दुसरी गाडी आता चालू वाटत नाही पोलो चालवल्यामुळे. पोलो चालवल्यामुळे पोलोचा फीलच तो आहे. एकतर हॅचबॅक आहे गल्ली बोळातनं आणि कुठनं याची पण डिक्की पण मोठी आहे. बूट स्पेस चांगला आहे. बूट स्पेस छान आहे एकदम. ही बहुतेक फॉरेन मध्ये चालू आहे गाडी. हा चालू आहे ना. आता आपल्या इकडे फक्त तिकडे लेफ्ट हँड ड्राईव्ह असते तिकडं म्हणजे इकडे स्टेरिंग असते. आणि तिथं पॉवर जरा जास्त दिलेली आहे ह्याच गाडीत. जास्ती दिलेले आहे आणि तिकडे ॲक्च्युली रोड पण म्हणजे असे छान आहे. फक्त ह्याची थोडी उंची वाढून त्याने तैगून काढली. टाय हो इंजिन हेच आहे. हीच आहे इंजिन सगळं हेच आहे. सगळं तेच आहे. बिल्टअप सगळं हेच आहे. फक्त त्यांनी उंचीला वाढवली तेवढी आणि आठ जरा स्पेस केलं. पण टायगनचा फील इतका चांगला नाही आहे. टायगनचा ड्राईव्ह फील इतका चांगला नाही आहे. ज्यावेळी मी रिव्ह्यू केला ना त्यावेळी मला फील झालं. त्या गाडीला बऱ्याच जणांनी मागितलं होतं माझ्या. नाही आता ॲक्च्युली मार्केटला पण नाही भेटत आहे गाडी तर त्यांनी असं कारण की आफ्टर मॉडिफिकेशन गाडी 4.5 पर्यंत मागणी केली होती हां 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 होय आणि आपण 7 ला घेतलं. हां 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 हो 6.99 7 गेली. बर आणि हे कम्फर्ट लाईन सेकंड टॉप मध्ये आहे. ॲक्च्युली गाडी जी हा जो लुक आहे तो स्टॉक लुक आहे म्हणजे शोरूमचा लुक आहे. गाडी अजून मॉडिफाय केली ना की व्हील बेस त्याने बदलून सगळं अजून गाडीचा लुक इन्क्रीज होतोय. पण ते पण हाच लुक मला बरा वाटतो. हां काय करायची गरज वाटत करत नटत नाही स्टँडर्ड लुक वाटतोय. ते आपण बाकीचं सगळं हे म्हणतो ना हो. हे करा ते करा. यूज आपण किती करणार यूज होत नाही आणि ॲक्च्युली त्याला फाईन भरपूर आहे. ड्रायव्हिंग करणे आणि व्यवस्थित पुसून ठेवणे. ड्रायव्हिंग करणे आणि वाटल्यास FM वगैरे आहे वापरणे चार्जिंग आहे हो
आणि हे जे दिलंय समोरचं ब्लॉक ह्याच्यामध्ये ह्याच्यात सुद्धा एसी आहे. हो, तुम्ही त्याच्यात असं सुद्धा vents आहेत. buttons वगैरे ह्याच्यात ठेवलं आपण हां तर थंड राहते. थंड राहते. थंड कुठे घेऊया सर? थंड काय घ्यायचं आपण आता? थंड काय घ्यायचं? थंड काय घेऊया सांगा. काही नाही, आपण ऑफिसमध्ये मागूया की ताक वगैरे तुम्हाला. बाहेर कोल्ड्रिंक्स वगैरे तसलं घ्यायचं नाही काय? मला बाहेर बोलवलंय चहाला तरी काय नाही. चहा घेऊया मग. काय चहा घेऊया? आम्ही युट्यूबर सोबत आहोत त्याच्यामुळे आम्ही बस झाला आम्हाला काय. आम्हीच युट्यूबरला ताक पाचणार. याचा एमपीएचा अभ्यास पण चालू आहे. हा, MPSC नाही करायचं, UPSC करायचं. हां, UPSC आणि PCS ॲक्च्युली डायरेक्ट कंडक्ट करते क्लास 1